गणूदादाला म्हणलं बहिणीचं तर झालं भो, आता आपलं कधी. राम राम मंडळी. घरून तर मस्तपैकी तयारी वगैरे करून निघालो आणि पोचलो ना भाऊ आपल्या मार्केटला. आणि नेमकी ज्या दिवशी कपडे वगैरे चांगले घालून आलो असतो कुठं जायचं राहतं त्याच दिवशी नेमकी मोठ्या खड्यात ड्युटी राहते ना भाऊ आपली. कामाला सुरुवात केली पहिल्याच गाडीवर असं लिहिलं होतं भाऊ, काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नाव असं करा की काम झालं पाहिजे. नातकुळान जळगाव धुळा ते बघत होता भाऊ आपला सायनाथ भाऊ. त्यानंतर नातकुळान जळगाव धुळा भाऊ शेतकऱ्यांना डायरेक्ट शिफ्टमध्येच कांदे आणले होते. आपल्या गजभाऊनं लगेच घेतले ना भाऊ कांदे कॅरेट यायचे मस्तपैकी खाली वगैरे करून घेतले. त्यानंतर काढली की नाही गाडी भाऊ सणाना फिररे गजभाऊन मी लगेच पोहोचलो होतो भाऊ इथं साखरपुड्यासाठी आलो. तिथं नवरदेव नवरीचे मस्तपैकी गप्पा गोष्टी चालू होत्या भाऊ. मस्तपैकी आपल्या दिदीला दाजीला हार्दिक अभिनंदन भाऊ. इकडं पाहत होतं काय भाऊ जेवणं वगैरे मस्तपैकी चालू होते. त्यानंतर मस्तपैकी जेवणा वगैरेला बसलो. दणकेबाद जेवणं वगैरे करून घेतले. आपल्या पवारनं पण मस्तपैकी पोटभर खाऊन घेतलं. नंतर गण दादा त्यांना भेटून घेतलं भाऊ. नंतर मेजर वैभव भाऊ त्यांना भेटून घेतलं. आपली गाडी काढली का नाही लगेच आपल्या काट्याकडं बघतो तर काय भाऊ इडून तिडून लांब बसला. बिलगलो मग कामाला दणकेबाज काम चालू केलं ना भाऊ. आणि इकडं काय भाऊ पवार तर बसेलच होता उठावलं भाऊ कसा तरी भाऊ. इकडं पाहत होतं काय भाऊ हा गडी डायरेक्ट टार्लीच्या शेंड्याला जाऊन काय करत होता विषयच नाही भाऊ. आणि इकडे असं साईनाथ भाऊचं चालू होतं भाऊ. मुझसे प्यार करती है या नहीं करती है. मित्रांनो आम्ही घेतो भाऊ आता काम करून. आणि तुम्हाला जर असंच हसायचं असेल तर तुमच्या भाऊला फॉलो नक्की करून घ्या. रामकृष्ण हरी.